नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे खास कारण आज आहे गणेश जयंती. सकाळची सुरुवात नेहमीसारखी झाली, पण मनात आज वेगळीच शांतता होती कारण आज बाप्पाचा बर्थडे. सकाळी बाहेर उठून गेले तर छान गणपतीची गाणी लागली होती. इथे थोड्याच अंतरावरती गणपती सुंदर मंदिर आहे, तिथेच ही गाणी चालू होती. किचनमध्ये चहा उकळायला ठेवला. त्या उकळणाऱ्या चहासोबत मनात फक्त बाप्पाचं नाव होतं की आज बाप्पांसाठी काय स्पेशल करावा. चहा ओतताना पिताना दिवस चांगला जावो हीच एक छोटी प्रार्थना. तोपर्यंत स्वराजनेही आंघोळ करून छानपैकी तयार झाला आणि मम्मी म्हणला मीही आज छान तयार झालो आहे. नंतरने तोपर्यंत इकडे चहा तर उकळून घेतलाच, सोबत चहा कपातही ओतून घेतला आणि मग स्वराज म्हणला मम्मी मी आज जरा देवाची पूजा करतो, तू मला थोडीशी मदत कर. मला सांग मी कसं काय करू, कशी देवपूजा करू. मग त्याने देवपूजा करून घेतली आणि हे बघा असं सुंदर असं माझं हे मंदिर दिसतंय. नंतर छानपैकी त्याने आरती घंटा वाजवून घेतली. लहान हातांनी तो देवापुढे उभा राहतो, हात जोडतो आणि ते दृश्य मनाला खूप समाधान देऊन जातं. स्वराजच्या चेहऱ्यावरचा तो विश्वास, ती निरागस श्रद्धा हेच खरं देवपूजन आहे असं वाटतं. गणपती बाप्पा या लहानशा हातांवर नेहमी आशीर्वाद ठेवू हीच एक इच्छा. देवघरात धूप पेटतो आणि त्या सुगंधासोबत मनही हळूहळू शांत होतं. अगरबत्तीचा धूर हळूच वर जातो जसं मनातले विचार बाप्पाकडे पोहोचतात. फुलांचा सुगंध आणि मंद उजेडात देवाचं ते शांत रूप. या काही क्षणात शब्द कमी पडतात आणि भावना बोलू लागतात. हे क्षण जिथे मन, श्रद्धा आणि देव एकरूप होतात. धूप फुलांचा सुगंध म्हणजे मनाची शांत प्रार्थना असते. आज जास्वंदीच्या झाडालाही भरपूर सारी फुले आली होती. मग ती फुले तोडून बाप्पासमोर तीच ठेवली कारण की बाप्पाचं आवडतं फूल तर जास्वंदच आहे. नंतर इकडेही स्वराजने पाया पडून घेतला आणि नंतर मी थोड्या वेळाने म्हणलं आता देवपूजा तर झाली या, आता वेळ आली तुळशीला पाणी घालायची. तुळशीलाही पाणी ओतून तिचीही देवपूजा करून घेतली. तिलाही हळदी कुंकू लावून अगरबत्ती हे ती लावून घेतली. पूजेनंतर पुन्हा रुटीन सुरू होतं. घरातली कामं, दिवसाची गडबड, थोडा वेळ स्वयंपाक, थोडी विश्रांती आणि वेळ कधी पुढे सरून जातो कळतच नाही. नंतर देवपूजा झाली की स्वराज म्हणला मम्मी आता देवपूजा झाली, आता मी थोडा सायकल खेळून येतो. मग तो गेला खेळायला. खेळायला जाताना तो मागे वळून पाहतो. तो छोटासा हात हलवतो आणि तो क्षण मनात कायमचा राहतो. आजचा दिवस फक्त सणाचा नव्हता, तो होता श्रद्धा, कुटुंब आणि रोजच्या आयुष्याचा. या गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाकडे एकच प्रार्थना, सगळ्यांच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि समाधान नांदो. हा होता माझा आजचा दिवस. गणेश जयंती स्पेशल डेली रुटीन.